दिवशी संदीप भाऊ आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांची मुलाखत ऐकली। खरं तर निमगिरी सोसायटीची निवडणूक 11 तारखेला रविवारी मतदान झालं आणि त्याच दिवशी निकाल लागला। देवराम लांडेच्या पॅनलचे सर्वच उमेदवार निवडून आले। कावासेठ गागरे आणि याच्या माध्यमातून जे काही थोडीफार मतदार म्हणजे उमेदवार उभे केले होते ते अतिशय दुबळे आणि गरीब आणि प्रामाणिक उमेदवार होते। शेवटी ते पडले तर त्याला कारण असं झालं की त्या म्हणजे जे काही उमेदवार देवराम लांडेने उभे केले होते ते एकतर सक्षम होते आर्थिकदृष्ट्या आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर यांनी साखर असेल कब्बशीचा बॉक्स असेल 500 रुपये 1000 रुपये असतील अशा पद्धतीनं ती निवडणूक पैशाच्या जोरावरती तो जिंकलेला आहे। त्यामुळे फार तो लोकांनी त्याच्यावर प्रेम केलं आहे आणि त्या प्रेमाच्या माध्यमातून ती निवडणूक तो जिंकलेला आहे असं काही त्याच्यामध्ये नाही आहे। आणि म्हणून त्या माध्यमातून त्यांनी निमगिरीची सोसायटीची निवडणूक जिंकल्यानंतर जी काही मुलाखत दिली त्या मुलाखतीच्या माध्यमामधून आमचे काही नावं घेतली गेली। त्याला या निमित्तानं सांगायचं आहे की बाबा पैशाच्या जोरावरती निवडणुका जिंकता येतात, परंतु माणसं काही सगळी तशी नसतात। त्यात काही प्रामाणिक माणसं आहेत की जी काळू गागऱ्यांबरोबर होती आणि त्यांनी प्रामाणिकपणे ते राहून त्यांनी मतदान केलेलं आहे। अशी काही माणसं प्रामाणिक आहेतही। आणि निमगिरी सोसायटीपुरता मर्यादित विषय असताना यांनी संपूर्ण आमचा इतिहास सांगितला। आता संदीप भाऊ त्याच दिवसाचा विषय सांगतो तुला की ज्या दिवशी आग्या मोहळा आमच्या तिथे चावलं तर आता याला जे काही याच्या माणसांनी ज्या काही पदव्या दिल्या आहेत आग्या मोहाळ वादळ वेगवेगळे पदवी, आता त्या पदव्या त्याला कुठून मिळाल्या तर हे मला नाही सांगता यायचं, कारण की एखादी पदवी मिळत असताना तिचा पदवीदान समारंभ व्हावा लागतो। आता याला दिलेल्या पदव्या हे मनानेच केल्यात का अजून कोणी दिलं तर त्याचं काय आपल्याला घेणं देणं नाही। म्हणून तो आग्या मोहळ आल्यानंतर ते आग्या मोहळ उठणार आणि ते येणार। खरं तर त्या लग्नाच्या दिवशी परिस्थिती अशी झाली की हा सकाळीपासून कुकडेश्वरला गेला होता। कुकडेश्वर केल्यानंतर माझ्या तिथं खडकुंबे गावामध्ये आला। खडकुंबे गावामध्ये आल्यानंतर आमच्याच जळवंडी ग्रामपंचायत ठराव केलेले आहेत। माझाच मुलगा तिथे सरपंच असल्यामुळे आम्हीच ठराव केले की कारण ज्या जमिनीत डोंगर उताराच्या राहिले तर आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांना ते सपाट करता येत नाही किंवा त्याची लेवलिंग करता येत नाही, त्या माध्यमातून त्या ठिकाणी हे केलं, ठराव दिले। जे गट आहे ते कलेक्टरकडे आम्ही मंजूर करून आणले आणि त्या पद्धतीनं रॉयल्टी भरून त्या माती उपसा सुरू झाला। आता काय झालं, काही ठिकाणी असं आहे की वरची माती काही गटामध्ये संपल्यानंतर जे काही माती आपले कुंभार मंडळी असतील किंवा माती नेणारे जे कोणी असतील त्यांनी धरणाच्या क्षेत्रामधले जे काही बुडीत क्षेत्रामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्यात त्या बुडीत क्षेत्रात ते माती उकरायला सुरुवात केली। तेवढं निमित्त घेऊन यांनी त्या दिवशी तिथं पोलिसांना बोलवलं, फोन केले, त्या व्हिडिओ शूटिंग केली आणि त्या माध्यमातून ते जे काही मातीवाले होते ते थोडेसे घाबरले आणि त्यांनी काही त्यांची वर्गणी काढून 1.5-2 लाख रुपये याला नेऊन दिले आणि त्या 1.5-2 लाख रुपये मिळाल्यानंतर यांनी त्या 1.5-2 लाखामध्येच हा सगळा सौदा केला इकडं निमगिरी सोसायटीचा, त्याच्यावरती हा निवडणूक लढला। हे माझं ठामपणे दावा आहे, ते सिद्ध मी करून देईल की त्या मातीवाल्यांनी याला पैसे दिलेले आहेत। हा एक भाग झाला। दुसरी गोष्ट त्याने अशी सांगितली की बा काळू शेळकंदी पेलेला होता आणि त्यातून हे तुम्हाला माहिती आहे दारू पिणं हे काही गुन्हा नाही आहे। आता आमचं 60 वर्ष पूर्ण झालं, 61 चालू आहे, त्यामुळं आम्हाला ते माप आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की माझ्या पायाचं ऑपरेशन झालेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे। माझ्या पायामध्ये स्टील टाकलेलं आहे आणि त्याला पळता येणं म्हणला। आता वास्तविक पाहता ती जी जागा ज्या ठिकाणी लग्न मंडप होता ते असं खाली वावरामध्ये मंडप टाकला होता, तिथं जायला रस्ता नव्हता, वावरामधून वर चढून बांधानी आणि नंतर वर रस्त्यावर यावं लागत होतं। आता यांनी तर आशीर्वाद दिलाच नाही। माझा आशीर्वाद झाल्यानंतर ब्राह्मणांनी सुरुवात केली। हा त्या ठिकाणी आल्यानंतर ते जे काही सत्कार केला होता त्याच्यामुळे हा पूर्ण तोंड असं बांध दिलं होतं त्यामुळं, आणि जेव्हा ते आग्या मोहळाचं माशा यायला लागल्या याने हा खाली उडाला आणि पटकन जाऊन त्याच्या गाडीमध्ये बसला। त्यामुळे याला हा लय पुण्यवान आहे म्हणून चावला नाही त्याला असं नाही, तो पटकन गाडीमध्ये त्याच्या बसला, गाडीच्या काचा बंद केल्यामुळं आणि मग त्याच्यामध्ये आमच्या काही 50-100 माणसानं ते चावा घेतला त्या आग्या मोहळाने। त्याच्यामध्ये मी पण जखमी झालो। आमच्या इथले बरेच जण काही ॲडमिट करावे लागले, ते 2 पोरांना तर मनसरला या ठिकाणी न्यावं लागलं। आणि खरं सांगायचं म्हणजे त्या निमगिरी सोसायटीच्या विषयाच्या अनुषंगानं तो जो काही वक्तव्य करतो आहे ते वक्तव्य असं की जिल्हा परिषदला सुद्धा मीच आहे। आता तसं बघितलं तर 92 साली याचा डिपॉझिट गेला होता। जनतेच्या मनात काय आल्यानंतर जनता काही करू शकते त्याने असं समजायचं काही कारण नाही। दुसरी गोष्ट अशी की ज्यांचं त्याने नावं घेतली, कैलासवासी
सन्माननीय मधुकर पिचड साहेब, सन्माननीय वल्लभशेठ बेनके साहेब असतील, सन्माननीय अजून कोणाचं तरी एक जणांचं नाव घेतलं आहे त्याने, या सगळ्यांना याने फसवलेलं आहे. कारण महामंडळाच्या मी ज्यावेळेला उमेदवार होतो त्यावेळेला महामंडळाच्या निवडणुकीमध्ये 2 लाख रुपये पिचड साहेबांनी याच्याकडे दिले, याने कोणालाच दिले नाही. मी 2 मतावरून देवराम मुंड्याच्या विरोधी त्यावेळेला पडलो. आणि हा दरवेळेला समाजाच्या नावाखाली लूटमार करायची, समाजाला फसवायचं. आजही समाजाच्या नावाखाली सगळी सौदाबाजी. हा म्हणतो मी पश्चिम भागाचा आमदार झाला आहे. आमदार झाला आहे तर हा पश्चिम भागाच्या विकासाची मीटिंग कलेक्टरबरोबर घेऊ शकतो का? कलेक्टर किंवा अधिकाऱ्यांना सूचना देऊ शकतो का? या पश्चिम पट्ट्यामध्ये आजही प्यायला पाणी नाही. आजही रस्त्याची, आता संदीपनीच बातमी केली होती आज, बऱ्यापैकी हा रस्ता घाटगेरचा चालू आहे किंवा तो आता आपटाळे त्या एरियात तर खड्डे पडले आहेत. हा का भराय सांगत नाही की बाबा मी जर आमदार आहे तर माझ्या शब्दावरती हे खड्डे भरून घ्या. जर आमदाराची ती ताकद असते ना की बाबा एखादा जर आमदार आणि आमदारकी लढल्यानंतर जो पडला उद्या सत्यशील म्हणाल मी आमदार आहे असं होऊ शकतं का? मी रघुनाथ उतरे 92 साली उभे होते, मी 2009ला उभं होतो, त्यानंतर 2014ला मारुती शेठ वायल आमदार होते. आमदार एक मताने किंवा हरला तो हरलाच ना. त्यामुळे हा काय आमदार होऊ शकत नाही. एक भाग. दुसरा भाग असा आहे की त्यांनी सांगितलं अशा मिसेला पीळ देऊन की त्यांनी किती सांगा की अरे त्याला देवराम लांडेला तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की तुला फक्त मिशेचा येता, काळू शेळकेंद्राला दाढी आहे ना, म्हणजे तुला फक्त मिशा येता, काळू शेळकेंद्राला दाढी आहे ना, असं समजायचं काही कारण नाही. की जे काही तू जिल्हा परिषदेच्या वल्गना करतो ना, तर हा पठ्ठ्या आजही दंड ठोकून तुझ्यासमोर उभा राहू शकतो. प्रत्येक निवडणुकीला तुझ्या विरुद्ध काळू शेळकेंद्र लढला आहे. आज जरी मी पायानं निकामी झालो असेल तर माझी पोरं आहेत ना, माझी पोरं आहेत सरपंच झालेले. माझा पोरगा सरपंच आहे, दत्तासारखा माझा पोरगा आज लोकनियुक्त सुकाळीगड सरपंच, कोणी उभा करू, पण तुला पाडल्याशिवाय राहणार नाही. हेच एवढंच या निमित्तानं मला सांगायचं आहे. याच्यात बऱ्याच गोष्टी या निमित्तानं तुला सांगता येतील. तुझ्या भानगडी, तू काय काय समाजाच्या नाव किती व्यापार चालवला आहे, किती पैसे खाले, हे सगळं आमच्याकडं रेकॉर्डिंग पण आहे. पण आम्ही योगेळीकरांना आज ही मुलाखत देत असताना संदीप भाऊ योगाने भेटले आणि म्हणून ही मुलाखत मला द्यायचे म्हणून मी थोडक्यात देतो. तुझ्या लई भानगडी येतात आणि तुला पण नागडा करेपर्यंत आमच्याकडे पुरावे येतं, ते सांगण्याची गरज नाही. तर देवराम लांडे इथून पुढं बोलताना नीट बोल आणि नीटपणे हे कर की एका बाजूला दारू चावली आणि एका बाजूला आग्यामोळ चावला. आग्यामोळ चावला आणि दारू पिलो तरी दारूच्या बाबतीत तू काय बोलण्याचा विषय नाही. आता तू दारू गाडीत होता, तू तर दारूचा धंदेवाला होता. त्यामुळं आम्ही तुझ्यासारखी विक्री केली ना, आम्ही फक्त पियाचं काम करतो. आणि तू दारूधंद्यातूनच मोठा झाला, समाजाच्या नावावर अध्यक्ष झाला. अध्यक्ष झाल्यानंतर तू समाजाला वेगवेगळ्या पद्धतीनं फसवलं आणि आज समाजाच्या नावावर तुझा व्यापार जो चाललेला आहे, माझा समाज आणि मी, तर हे धंदे बंद कर. कुणाच्या लग्नाला गेलो हे झालं. आता मुळातच तुझ्याकडे 2 नंबरचा असल्यामुळे तू एक मोठी गाडी असल्यामुळे तू पळतो. काळू शेळकेंद्र 1-2 लग्न करतो, मोटरसायकलवर जातो, जवळचे तिथं जावं लागतं. आता तुझ्याकडे 2 नंबरचे पैसे असतं मग गाड्या घोड्या येतात. निवडणूक संपली, पैसे आले की तू दुसरी गाडी घेतो. असं करता करता बऱ्याच गाड्या घेतल्या. तुझी प्रॉपर्टी आज सर्वसामान्य माणूस जगत असताना किंवा आमच्यासारखा प्रपंच करत असताना जे काही शेतीतून उत्पन्न मिळतं, आपल्या इकडची काय बागायत शेती नाही त्याच्यावर जीवन जगत असतो. आम्ही कोणाचे 2 रुपये खात नाही किंवा कोणाला लोबडत नाही. आता तुझं एवढं कोट्याधीश होण्यामागचं कारण हे जनता तपासते ना. पुण्यात बंगले, जुन्नरला बंगले, 10 गाड्या, चाकणला जागा, मनसरला जागा, वेगवेगळे फ्लॅट, हे कशातून आले? तू काय असं कष्ट केलं आहे तुझं किंवा त्याच्यातून तुझा काय उद्योग आहे? आणि दुसरी गोष्ट या निमित्तानं मला सांगायचं आहे की हे तुझं उद्योग तर तू सोडच, परंतु आज समाजासाठी आम्ही जो कुकडेश्वर आदिवासी हिरडा कारखाना निर्माण करण्याचं काम केलं ते करत असताना खरं तर गेली 25-30 वर्ष आमच्या आयुष्यामध्ये आम्ही ते ध्येय घेऊन पुढे चालू होतो. तो कारखाना आता पूर्णत्वाला जात असताना निवडणूक लागली. निवडणूक लागल्यानंतर सगळे उमेदवार याच्या बगल्यात नेऊन ठेवले. शेवटी आम्ही म्हणलं की 9-10 लाख रुपये संस्थेचे त्या ठिकाणी खर्च होण्यापेक्षा आपण थांबलेलं बरं. आमचे जे होते मग नाता शिंगड्यापासून सगळे जे उमेदवार होते आम्ही थांबून घेतलं, कारखाना त्याच्या ताब्यात दिला. आणि जे काही 2 कोटी रक्कम मिळालेली आहे ती अतुल शेठ बेनके साहेबांच्या माध्यमातून खरं तर अजितदादांचं याच्यामध्ये फार मोठं श्रेय आहे. ते 2 कोटी रक्कम नाबार्डच्या खात्यावर जमा केलेली आहे. यांना अजून सर्टिफिकेटसुद्धा घेता आलं नाही. हा मार्गदर्शक त्यांचा देवराम लांडे हा त्या पॅनलचा किंवा कारखान्याच्या याचा मार्गदर्शक आहे. त्यांना अजून सर्टिफिकेट घेता नाही आलं आणि ते सर्टिफिकेट घेऊन ते आदिवासी विकास विभागाला फॉरवर्ड करून तो मूळचा प्रस्ताव आहे तो पुन्हा पारित करून आणि नंतर ते पैसे मिळतील किंवा त्याच्यासाठी जावं लागेल, हेलपाटे मारावं लागते. हा फक्त वल्गना करतो आणि ते त्याचे संचालक यायला सांगतो. म्हणजे ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत
की समाजाच्या हिताचं त्यांनी काही केलेलं नाही, फक्त तो स्वतःचा स्वार्थ साधलेला आहे. आजही त्यांनी जे मुलं लावली का त्याच्या घरातली त्याच्या जवळची नात्यात होते त्या प्रत्येकाच्या ऑर्डरमध्ये भाऊ माननीय मंत्री महोदय यांच्या सूचनेनुसार यांना आदेश देण्यात येत आहे. म्हणून यांनी सर्वसामान्य कुटुंबातला एकही पोरगा नोकरीला लावला आहे का? नाही. मग हे फक्त त्याच्या घरापुरतं, त्याच्या प्रपंचापुरतं, त्याच्या मर्यादित त्याचा विकास, आणि इकडे समाजाच्या नावावर, तर समाजाच्या नावावर चालवला हा व्यापार कुठंतरी थांबला पाहिजे. आणि समाजाचा एक चांगल्या दिशेने समाज गेला पाहिजे, चांगल्या विचाराने गेला पाहिजे, ही आमची आजही भावना आहे, उद्याही तीच राहील. त्यामुळं समाजाच्या नावाखाली व्यापार करण्याचं बंद करा. आणि एवढंच या निमित्तानं तुमच्या माध्यमातून सांगतो. आणि देवराम लांडेला पुन्हा सूचना करतो की तू जिल्हा परिषदचा कोणत्याही पक्षाचा जरी उमेदवार झाला तरी काळू शेळकंदे पठ्या तुला पाडल्याशिवाय यावेळेला राहणार नाही, एवढीच या निमित्ताने सूचना देतून थांबतो. जय हिंद, जय आदिवासी.